आई शपथ भाई क्रेजी, ही किसकी बीवी आहे? फायनली नाखवा रेडी झालेला आहे. कैसा दिसतोय हा? आता तुझी सुनास बघिये. आई बघायला आली तुला. ओ हो पावर. मी तुझा नाखवा तू माझी नाखवी. हाव इट इज. नाखवीन रेडी झालेले आहे भाई साहब. काय पावर दिसते हा. वरकी काय आहे मामी वरकी? कोण मामी? ये लो. ओ भाई मेरा चेन वेन सब उजड़ा सन आईलाय गो आईलाय कोलीवाडा नटून जमला सारा सागर देवाला पूंजाला. आता सोहन एक स्वतः फोटोग्राफर रेडी झालाय नवरीचे फोटो काढताना. इथं कोलीवाडा नटून जमला. अरे अरे कष्टा सुटाचा. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड सोहन नाईक ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की नारळी पौर्णिमेचा शूट करण्यासाठी आम्ही आता एकत्र आलेलो आहोत. आणि नारळी पौर्णिमेचा बोलतो शूट करायचा आहे. बोलतो तू पण नाखवा पण, म्हणजे मी पण नाखवा बनणार आहे. तुम्ही थंबनेलला बघला असेल. नाखवीन रेडी होते आतमध्ये. तिची मेकअप करते आमची प्रिय लाडकी सोनिया मेकअप आर्टिस्ट. जर तुम्हाला पण मेकअप कधी लागली तर सोनिया मेकअप आर्टिस्टला तुम्ही नक्की तुमच्या कार्यामध्ये इन्व्हाइट करून तुमचा सुंदर सुंदर चेहरा बनवू शकता. आज आम्हाला जायचं आहे करंजाला शूट करण्यासाठी. तर पक्का कॅमेरा वगैरे सगळं असेल आणि मस्त शूट करायचं आहे. अचानक प्लॅन झालाय, कालच प्लॅन केला. बोलतो चला आपण पण शूट करू. परत चला आणि तुम्हाला पण बघायला मजा येईल. तर मजेदार असा व्लॉग होणार आहे हा. आणि तुम्हाला आता आफ्टर तिलक कसे वाटतं ब्लॉग ते कमेंट करून सांगा. आणि आमच्या जोडीला आता सध्या ही बघा काय पोर असली हा. डोक्यान पिशवी घालून आली बघ माये. ही बघ डोक्यान पिशवी घालून आली. कम्मा दाखव मना दाखव आईला न्यासो आली. आणि दीदी आमची आली स्पेशल मेकअप आर्टिस्ट मेकअप करण्यासाठी. ॲक्च्युली दीदी मेकअप 3-4 वर्ष झालं करते ना जास्त, बट ती जास्त टाकं नाही का. तर आता मी तुम्हाला सांगतोय का आमची दीदी पण मेकअप करते. कधी आता लग्न व कार्य येतील तर तुम्ही नक्की दीदीला बुक करू शकता आणि मना पण करू शकता. कारण मी फोटोग्राफी पण करतो. जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांना माहित नसेल. आणि मी फोटोग्राफी माझी टीम असतं पूर्ण. तर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये दीदीला मेकअप आणि मला फोटोग्राफी देऊन तुमच्या कार्याला 4 चांद लावू शकता. लवकरात लवकर बुक करून ठेवा मला, कारण डेट बुक्स होत आले. आज काय चालू कोण आहे? आज कोली लूक नारळी पौर्णिमा आली ना जवळ, तर सगळी करतात तर आपण पण बरा करूया. नारळी पौर्णिमेला आता कोली लुक करतात, आम्ही पण करतो. किती टाइम लागेल मेकअप? त्याला 1.5 तास तरी जाईल. हेअर सोवाचा मेकअप तवर तुझा काय पटकन होईल तवर हिचा करून घेतो ना मी. आता पोरांना काय टाइम लागेल आहे वरती पोरीनं म्हणून आवडी बार दिसते का 1.5 तास यावं जातंय. आता आवडी भारी का दिसते ना. तुम्ही कमेंट करता का लय भारी बायको भेटली. भारी साहित्य. 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपल्याला डेस्टिनी बघायला भेटेल. 1.5 तास आता प्रवास चालू होईल. म्हणजे मेकअप हेअर वगैरे करायला टोटल 1.5 तास लागतात. आता दुपारचं 3 वाजायला आलं आणि 4:30 पर्यंत आमची मेकअप डन झाली पाहिजे. कारण आम्हाला करंजाला जायचं शूट करायला. करंजाला बाबा गर्दीच भरलेली असते. आता जशी नारळी पौर्णिमा आली तशी करंजाला गर्दी पडणार. बट चांगला आहे, सगळे आपला सण जपताना आपापला लुक करून आपला कल्चर जपताना त्यांचं काही वाईट नाही. आणि अशी पण काही लोक का फक्त नारळी पौर्णिमेला लुक करतात असं करतात तसं. बट माझं काय म्हणणं आहे, तर माझं मत आहे माझं म्हणणं आहे की बाहेरच्याही जरी केला ना लुक तरी बेटर आहे ना. आपली संस्कृती त्यांना आवडते याबद्दल आपण खुश झालो पाहिजे ना. की ही का लोक करतात बाहेरची का करतात असं न बोलता आपण खुश झालो पाहिजे की बाहेरच्या लोकांना पण आपली संस्कृती आवडते. त्याबद्दल मला असं भारी वाटतंय का. म्हणजे ती पण करताना आपला लुक आणि आपण पण केला पाहिजे. त्यांना नावा ठेवण्या व्यतिरिक्त आपण पण करून आपण पण साजरा केला पाहिजे असं सण. 50 तोला बाई 50 तोला. आता ही ज्वेलरी लागणार आहे आपल्याला शूटसाठी. तर ही ज्वेलरी आम्ही घेतली. साज क्रिएशन इंस्टाग्राम पेज आहे, तुम्ही जाऊन चेक करा. साज क्रिएशनला 101 ज्वेलरी असतात. डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक टाकते इंस्टाग्राम पेजची. तुम्हाला पण अशा क्रेझी ज्वेलरी घ्यायची असतील. इथं चेन आहे. अजून नवरीसाठी बायकोसाठी माझे काय काय आणलंय ते पण तुम्हाला दाखवेल रेडी झाल्यानंतर. आता जेवायला आलोय मी खाली. आता 2:15 वाजलं आणि मी जेवते आणि रेडी वगैरे होते. चला मस्त जेवून आलो. आता कधी मेकअप झाली बघूया आपण. आई शपथ भाई क्रेझी,
ही किसकी बीवी आहे? क्रेझी रे, खतरनाक दिसतंय. एक नंबर. सोनिया ताईंनी सुंदर अशी मेकअप केलेले आहे. ओ भाई, आताच मला आवडते, अजून तर ड्रेसिंग मारायची बाकी आहे. काय पॉवर लुक आला या. ओ चंद्रकोर कपाली, क्रेझी, एक नंबर दिसते काय. हो भाई, आवरी बारी मेकअप करतेस तू. सोचा नाही था. तिलकला माझी मेकअप कोणी केली असेल, म्हणजे थोडासा टचअप करायलाच लागतं नवऱ्याला. ती वन अँड ओनली सोनिया मेकअप आर्टिस्ट. इथं तुम्हाला आयडी येत असेल तेव्हा जाऊन फॉलो करा. आणि जेव्हा तुमचा लग्न कार्य वगैरे असेल, काही पण असेल, कोणताही कार्य असेल, ते कार्याला तुम्ही मस्त बुक करू शकता दीदीला. कसा आहे मेकअप? मस्त केलं दीदीने मेकअप. अजून पूर्ण लुक व्हायचा बाकी आहे, तरी पण खूपच छान दिसतोय. मना आवडला बस झाला. अजून काय पाहिजे हा जिंदगीमध्ये? अजून काही पाहिजे का? हा, नको. जबरदस्ती आहे बरं की. क्या जबरदस्ती आहे या, लडका क्या है ये. दीदी कसा, तुला कसा वाटला दीदी मेकअप? स्वतःला कसा नाही, स्वतःला कसा वाटला? आता तू चालू आहे, चालू मध्ये तुला काय फील आहे? म्हणजे तुला मेकअप करता वेळेस अशा कठीणाई येत असतील काही, तर हिच्यामध्ये काय आलाय का? म्हणजे चालू मध्येच मजा येतं माहिती आहे का काम करायला, चांगला होत असल्यावर. म्हणजे काम करायला मजा येतं अजून चांगला चालू झाल्यावर. साज क्रिएशन कडून आम्ही ज्वेलरी आणली. काय पॉवर ज्वेलरी आहे हा, म्हणजे लुक साठी आम्ही. ही बघा, क्रेझी. आपल्याला नाही माहिती, बट या मेन आहे ना ज्वेलरी, तुम्हाला वेअर केल्यावर समजेल. खतरनाक वजन आहे र. ही बघा, हिला काय बोलतात, कंठी ना. कंठी बघा कसली भारी आहे, एकविरायची कडक. ही बघा कंठी कसली भारी एकविरायची. भाई क्रेझी आहे हा, म्हणजे डिटेल आहे ना, एकदम भारी, मस्त आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल अशी ज्वेलरी तर साज क्रिएशनला फॉलो करा आणि मस्त मस्त ज्वेलरी घ्या. फायनली नाखवा रेडी झालेला आहे. कैसा दिसतोय? मस्त. यो बघा गाईच, खाली सुरखा घातलाय मस्त मोराचा आणि व्हाईट शर्ट. काय वाटतंय नाखवा? मस्त. बोल माझ्याबद्दल दोन शब्द बोल. कैसा आहे मी? कैसा दिसतोय बाबा? मस्त. आता तुझी सुनस बघ, ये सुनसचा लुक बघ. ओ भाई साहब, फायनली रेडी. ए आई बघायला आली तुला. ओ हो, पावर. कसला लुक बनवलाय दीदीने. ओ भाई खतरनाक ना. कैसा आहे लुक? हा, मजा आली बघून? मजा आली बोलतो बघून डायरेक्ट. मी तुझा नाखवा, तू माझी नाखवीन, सोबलियो जरा कोली वाऱ्यात आपला. भाई क्रेझी. हाव इट इज. हा, हाव इट इज. हाव इट इज लुक. लुकिंग आय एम व्हेरी ब्युटिफुल. यस, हैंडसम. हाउ आई एम लुकिंग? कैसा दिखिंग? अच्छा दिखिंग क्या? सुनस कैसी दिसतंय? मस्त ना. काय भारी दिसतंय यार, एक नंबर. वाव, क्रेझी दीदी. सॅल्यूट दीदी, तुला सॅल्यूट आहे. फायनली नाखवीन रेडी झालेले आहे. भाई साहब काय पॉवर दिसते हा, एक नंबर. क्रेझी दिसते, क्रेझी भाई साहब. आणि ही ज्वेलरी तुम्ही बघू शकता, एकदम भारी. ही पूर्ण ज्वेलरी आपण आणली साज क्रिएशन कडून. हो भाई, लुक बघा. हो, आणि सोनिया मेकअप आर्टिस्टची कमाल आहे आणि तिचा पण लुक सुंदर आहे. त्यामुळं सुंदरतेचा महासंगम रेडी झाले. शूट मोड ऑन. शूटसाठी निघालेलं आहे नाखवा आणि नाखवीन. कशी दिसतं ही एकदा तुम्ही पण सांगा कमेंट करून. आणि मी तर भारीच दिसतं, तुम्हाला माहिती आहे. योबर की काला मुझ्या तुला कोण दिली ऐसा. तर चला निघलो ना मी, तेजस, मी, प्रथम, माई दिदी, आमची नॅसू चाललेलो आहोत मस्त शूट करण्यासाठी. हे बघा, एक शूटच्या मागं आवरा त्रास असतं. मेकअप, या सर्व कॉस्ट्यूम, ज्वेलरी सगळा, आणि त्यानंतर शूट, पूर्ण ते लोकेशनवर पोचा. फक्त फोटोसाठी आवरी मेहनत असते. आता प्रॉपर व्हिडिओ वगैरे करायच्यात का आपल्याला? मला डान्स नाही आहे, नाही तर नाचवायला लावशील. यो चुकला आता या स्टेप. डेंजर सीन होईल. नॅसू कैसा दिसतोय मी? भारी बोल, भारी. मामी काय? मामी काय आहे? मामी टेन्शन आलंय तिला वरकी. काय आहे मामी वरकी? कोण मामी? ये लो. ओ भाई, मेरा चेन बेन सब उजडा, जालिम नजर हटाले. काय दिसतंय बघा, नजर काढायला लागेल भाई. आता व्हिडिओ काढायला मी रोहितला बोलवला. रोहित येत आहे आता 5:30 वाजलं. आता सगळ्यात जास्त टेन्शन कोणाला असेल या गोष्टीचा, हिला.
कारण तर तयारी आवरी केली 1 वाजल्यापासून तयारीला आणि आता कालोख पडत चाललाय. पावसाचा मोसम झालाय, सूर्य नाही भाई. फोटो कसा येणार चांगला? यो टेन्शन असतं का नाही तयारी केल्यावर, बरोबर. बट यो मोसम बघा बाहेर कसा झालाय, एकदम असा क्लाउडी. करंजाला पोचता पोचता पाऊस नाही पडेल तर बरं आहे, नाही तर पावसान चला चला वाजत गाजत नाचत पाण्यानं सोरूया होरीला. सन आईलाय गो आईलाय गो नारेली फुलवचाय. हे गाण्यात मी डान्स केलेला, तुम्हाला माहित असेल तर. ऐसा डा 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 डा. भाई साहब फायनली पोचलो आम्ही. 1 तास गेला पोचायला करंजाला. स्ट्रगल बघा. आणि थोडा थोडा सूर्य हाय, आता उजेड हाय, म्हणजे उजेडामध्ये आता चांद चमकणार आहे. कसं चांद उगवला न चांदण्या बघावा निघाल्या. मस्त दिसतंय आज, म्हणून मी आज तारीफ करतोय. ऐसा पण करतं का मी? करतं का नाही? आज करतोय का? ओके ओके ओके. आता येतो सिंदूर लावत राहिला. थांब नस कापतंय. ये कट कर दे ना, नाही कट होगा. बघा पोचलो फायनली आता मी. आणि आपल्याला बघायला लागल का या आपल्याला शूटला. हा हा पाठीमागं पाणी सुकलेलं आहे. कसा काय होणार हो भाई. आणखी पुढंच चल पुढंच चल. करंजाला आल्यावर वाईबूच भारी वाटतं. सगळीकडे होड्या लागलेल्या, खतरनाक वाटते. दिसायलाच नजारे लय भारी वाटतं. चला सन आईलाय गो आईलाय गो. अरे निघालेलो आहोत आता आम्ही. अरे चप्पल नाही आणली. कोली लोक चप्पल कंची घालतान? हा हीच घालतान का? ऐसा चांगला वाटते चप्पल? हे चांगला वाटते का? मी नथ लावायचे. नथ नथ नाका न सोन्याची. इथं कोली वाडा नटून जमला सारा सागर देवाला पूंजाला. आया आवरी जाला होड्यात न का कन्फ्युज होते माणूस काय या फोटो काढायचा. हे बघा या सगळ्या ओढ्याच ओढ्यात सगळीकडे ओढ्या लागल्या, म्हणजे सगळ्या ओढ्या जवळ घेऊन ठेवल्यान वाटतं. आता या असे जाला बिलांवर 2-3 फोटो काढू मी. हे बघा मस्त क्रेझी आहे लोकेशन. आता रील कशी करायची त्या बघूया. मला आता अंदाज नाही आहे. लुक केलाय फक्त, मग कैसा तरी शूट करायचा आहे. आता सोहन एक स्वतः फोटोग्राफर रेडी झालाय नवरीचे फोटो काढताना. काय वाटतंय या मॅसू? काय वाटतंय मामी? काय वाटतंय? चल ना घे रेडी. आता मी जाते आता. नाखवा गेला पाहिजे. क्लिक मार. क्लोज पण घे. आला आता एक मी केलं बघ. मी बघते तुझ्या घरात आता. बॅकग्राऊंड तर भेटलाय चांगला आम्हाला. बघूया रील पण करायची आहे आणि घरा पण लवकर जावायचं आहे. कायसा काय होईल आता 6:30 वाजलं. बघू चला फटफट करतून बघा तुम्ही शूट आता पटकन. पोज काहीच माहिती नाही आम्हाला न. चाललो फोटोशूटला. ही बाजू तर चांगली नाही माझी. मी ऐसा राहते ना. तू माझ्याकडे बघ. डन दाखव. लाईट काय आहे? नारलाकडे बघ. आता तशीच मान फिरवते साईडला. हां आता डोलं बंद कर पूर्ण. आहे बघ कॅमेरा लोक. स्माइल टेकताय पाठी. मॅम थोडा या साईडला बघा. पाय एक पुढं मागं कर. हा ठेवा त्याचा. यस कॅमेरा लुक. लाईट नाही पडत प्रथम चेहऱ्यावर. तयार ठेव. पाठी ठेव. आते हां यस एक. हां तयार ठेव. इथं कोली वाडा नटून जमला
ही तर माझ्या बेकार ऍक्टिंग करतय शपथ लगेच आयशी असली दाखव कशी येत आहे भाई काय बोलाचा आता ऍक्टर आणली वाटतं करा आता पिक्चर रेडी पिक्चर रेडी समजला आता ती चालली ती माझ्याकडे बघतय आता ती एक स्टेप पुढंच आहे मग एक काम कर फेम आहेच ठेव आणि ते फेममध्ये आल्यावर ती बघल ऑटोमॅटिक बघ माझ्याकडं भेटला आवरा कठीण आहे ना यो शूट कारण कॅमेरामॅनच नाही आमच्याकडं बघ भेटला दाखव नारळ घेऊन धावते कौशी हे ओढीन काढू शकतं या रोहित पण चढशील कशी यासने ओढी आहे समोर पण चढणार कशी चढशील का अरे ती फोटोसाठी काही पण करील आता चल टेरेसवर चढलेली फोटोसाठी ती आता ओढी काय सांगेल हा यो बघ लाईट बघ आई शपथ कसला लाईट आहे यो कडक कडक ये ओढीवर जावलाच लागल आता लाईट बघा यो सूर्य बघा ओ भाई क्रेझी आहे उभी राहा बघू कैसा येत काहीच नवरीला कला अरे अरे कष्टा सुटाचा नवरीला इथं बसवलेले आहे ऐसा राहते ना मी हा आता आपण बोलू एकमेकाशी हा कैसा दिसतून कपल कैसा वाटतं आमचा आता मी तुम्हाला अँगल लावून देत आहे ते प्रमाणे शूट घ्या भीती वाटते काय हात पकडून ठेवा हात पकडून ठेव रेडी राम 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 परली 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 पाठीमागं बघा काय आहे हे याच्या पाठीमागं बघा काय आहे पडली तर काला पाणी आहे काय पूर्ण हे साईडला बघ हा सास यू सोड सोड पोच चेंज रेडी 3, 2, 1 गो बघा मेहनत नवराच होता हां रेडी हात खाली ठेव पहिला नंतर वरती कर 3, 2, 1 गो 3, 2, 1 गो आया बघ यो आता आया ठेव ए नसू ए बाजू बाजू खाली बघ आणशी व्हिडिओ शॉट येईल ती ब्लर आहे प्रथम जानशी ती ब्लर आहे मी तिच्याकडे बघत येत आहे हे दाखवा चल स्ट्रगल हा कर हा आईला हा गिरीश आहे पाठी राम 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 कैशी तरी चढवली वरती याच्या बस याच स्ट्रगल किती आहे माहिती आहे का ब्लॉग याला ब्लॉग तर काय आपला फटाफट करतून फोटोसाठी ते होडीन चढलो आम्ही आलो
भेटला मोरपिशी आपला यो कसा वाटते ते एकदा तुम्ही सांगा कमेंट करून. हातान कुस गेला र कुस. सेम वहिनी सेम ओव्हर आणि दादाकडे बघ. फास्ट मध्ये घे म्हणजे स्लो मोशन भारी वाटेल. हा फास्ट कर. वडी आनंद मावना कोल्यांचे दुनियेचा. चला 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 फायनली शूट झालेला आहे. कसा बिसा एकदम शूट केलाय कसा बिसा. आता कसा झालाय ते बघायला लागेल. घरी जाऊन फोटो बघेल मी. नॉन फोटोग्राफर घेऊन त्यांच्याशी फोटो काढून घेतलं बाई. प्रथम थँक्यू सो मच. आणि रोहित भाऊ थँक्यू सो मच बाई. थँक्यू सो मच. आणि तेजा तुला पण थँक्यू. आणि बिग थँक्स टू माय सिस्टर. आय लव्ह यू. आणि आय लव्ह यू टू. मस्त शूट झाला आमचा. केलाय कसा बिसा अजून मस्त होईल. आणि तुम्हाला कसा वाटला ते बघा आता घरी जाऊन. आम्हाला हे सर्व बाबा बा टेन्शन आहे. टेन्शन आहे. बाय. कसा होता शूट कसा होता नासू. आम्हाला भूक लागली ते बस भुकावली डायरेक्ट भुकावली पोर आमचे. फायनली आता घरालो चेंज वगैरे केला. आज काय कोहली लुक दिसत होता ना क्रेझी. एक नंबर मजा आली. आता शूट करून आलो. रात्रीचं आता 9 वाजलं. फ्रेश वगैरे होते आता नंतर भेटते तुम्हाला. कारण आज मला वाटतं मी लाईव्ह जर गेलो तर 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील. किंवा ही व्हिडिओ बघता बघता तुम्हाला 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालं असतील माझं. तर तुम्ही मला धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन. मला मी धन्यवाद बोलेल तुम्हाला. आता व्लॉग एडिट करता करता 3 वाजलं रात्रीचं. आणि एकदम भारी व्लॉग झाला. एकदम मजा मस्ती. आणि किती हॅप्पी आहे मी या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग बघता बघता किंवा हा व्लॉग अपलोड केल्यानंतर मी लाईव्ह पण असेल तेव्हा माझे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील. 2016मध्ये 100 सबस्क्रायबर झालेलं माझं. आणि तेव्हापासून मी एकदम कंटिन्यू नाही. बट जसा पण आहे ते आता 2026मध्ये आता आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील. आणि त्याबद्दल तुमचं धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार. आणि सगळ्यांना आय लव्ह यू. थँक्यू सो मच. काही शब्द नाही माझ्याकडे तुम्हाला बोलायला. बट मनांशी खूप जास्त प्रेम येते तुमच्यावर. सो असंच सपोर्ट करत राहा. असंच प्रेम करत राहा. फ्युचरमध्ये पण आपण असंच नवीन नवीन कॉन्टेंट आणू. आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करेल मी. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कीप सपोर्टिंग. अँड आज खूप हॅप्पी आहे मी. रात्री आता 3 वाजलं आणि एकटाच एडिट करता करता म्हणजे आता खूप जास्त हॅप्पी आहे. आय डोंट नो वाय बट हॅप्पी तर भरपूर आहे. म्हणजे इमॅजिन नव्हतं केलं तेवढ्या गोष्टी आहेत आपल्याकडं आता. खतरनाक खतरनाक क्रेझी. आय लव्ह यू.